स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आज आपण 13 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व इम्पॉर्टंट आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। प्रश्न पहिला, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक कोणत्या शहराने मिळवले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमरावती। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ। स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये पुरस्कार 3 कॅटेगरीमध्ये दिले गेले आहेत। 1. 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे, 2. 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेली शहरे, 3 लाखाहून कमी लोकसंख्या असलेली शहरे। 10 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदोरला देशात सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे। हे त्याचे 8वे सलग वर्ष आहे जे इंदोरने हा मान मिळवला आहे। यासाठी इंदोरला 1.5 कोटींचे पारितोषिकही मिळाले आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर जबलपूर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे आग्रा आणि सुरत ही शहरे आहेत। तर 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्राच्या अमरावतीला देशात सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे। यासाठी अमरावतीला 75 लाख रुपयाचे पारितोषिकही मिळाले आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे उत्तर प्रदेशचे झांसी आणि मुरादाबाद ही शहरे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे अलवर शहर आहे। आणि 3 लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मध्य प्रदेशच्या देवास शहराने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेशचे परवाणू शहर आणि तिसऱ्या क्रमांकावर ओडिसाचे अंगुल शहर आहे। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 चे पुरस्कार प्रदान केले। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न दुसरा, नशामुक्त भारत अभियानासाठी नमो युवा रनचे राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मिलिंद सोमण। डिटेलमध्ये समजून घेऊ। भारतीय जनता युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रन अभियानाची 7 सप्टेंबर 2025 रोजी सुरुवात केली। या उपक्रमासाठी अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांना राष्ट्रीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे। नमो युवा रन हा देशव्यापी धावण्याचा कार्यक्रम असून 75 शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे। या कार्यक्रमात 10,000 ते 15,000 युवक सहभागी होतील। एकूण 10 लाखांहून अधिक युवकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे याचे उद्दिष्ट आहे। या उपक्रमाचे मुख्य लक्ष नशामुक्त भारत हा संदेश पसरवणे आणि युवकांमध्ये फिटनेसची जागरूकता वाढवणे आहे। ओके, नंतरचा प्रश्न आहे। प्रश्न तिसरा, जगातील पहिला संपूर्णपणे सिरामिक कचऱ्यापासून बनवलेला पार्क अनोखी दुनिया कुठे स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण समजून घेऊ। उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथे जगातील पहिला सिरामिक कचऱ्यापासून बनवलेला पार्क अनोखी दुनिया उभारण्यात येणार आहे। खुर्जा हे सिरामिक सिटी म्हणून प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात सिरामिक वस्तू तयार होतात। उत्पादन प्रक्रियेतून तयार होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर करून हा पर्यावरणपूरक पार्क तयार केला जाणार आहे। हा पार्क सुमारे 2 एकर क्षेत्रावर तयार होत असून यासाठी जवळपास 80 टन सिरामिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी एकूण 5.86 कोटी रुपये खर्च लागणार आहे। बघा, सिरॅमिक कचरा म्हणजे सिरॅमिक वस्तूंच्या जसे टाइल्स, कप बशा, प्लेट्स, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स इत्यादी उत्पादनात किंवा वापरानंतर निर्माण होणारा उरलेला व तुटलेला अवशेष। ओके, पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न चौथा, CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, ते मूळ कोणत्या राज्याचे आहेत? योग्य उत्तर आहे तामिळनाडू। सविस्तर समजून घेऊ। चंद्रपुरम पोनुसामी राधाकृष्णन म्हणजे CP राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 ला तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये झाला होता। त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे। CP राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तामिळनाडूच्या कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत। 1998 आणि 1999 असे 2 वेळा ते निवडून गेले होते। राधाकृष्णन यांनी 2023 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्य केले। त्याचबरोबर त्यांना अतिरिक्त जबाबदारी म्हणून तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे उपराज्यपाल देखील नियुक्त केले गेले।
त्यानंतर त्यांनी 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला होता. आणि आता नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ 11 सप्टेंबर 2030 पर्यंत असणार आहे. 9 सप्टेंबरला झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी 452 मतं मिळवून सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला होता. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांना कोणत्या डॉक्युमेंटरीसाठी 2025चा एमी पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अवर ओशन्स. स्पष्टीकरण समजून घेऊ. बराक ओबामा यांना 2025 मध्ये नेटफ्लिक्सवरील अवर ओशन्स या 5 भागांच्या डॉक्युमेंटरी सिरीजसाठी आउटस्टँडिंग नॅरेटर म्हणून क्रिएटिव्ह आर्ट्स एमी पुरस्कार मिळाला. या सिरीजमध्ये समुद्राच्या जैवविविधता आणि संरक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याआधी त्यांनी 2022 मध्ये अवर ग्रेट नॅशनल पार्क्स आणि 2023 मध्ये वर्किंग व्हॉट वी डू ऑल डे साठी एमी पुरस्कार जिंकले होते. बराक ओबामा हे अमेरिकेचे 44वे राष्ट्रपती होते. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. राष्ट्रीय वन शहीद दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11 सप्टेंबर. स्पष्टीकरण पाहू. 11 सप्टेंबरला राष्ट्रीय वन शहीद दिवस साजरा केला जातो. हा दिवस वन आणि पर्यावरण रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश वन्यजीव, झाडे व जंगलांचे संरक्षण याबाबत जनजागृती करणे आहे. वनरक्षक आणि पर्यावरण संरक्षकांच्या शहादतीला सन्मान देण्यासाठी भारत सरकारने हा दिवस 2013 पासून अधिकृतपणे राष्ट्रीय पातळीवर घोषित केला आहे. 2025 ची या दिवसाची थीम आहे शहीदांना स्मरण करणे, वने वाचवण्याचा संकल्प करणे. इंग्लिशमध्ये रिमेंबरिंग मार्टर्स, प्रोटेक्टिंग फॉरेस्ट्स. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7वा. भारत, इराण, अर्मेनिया त्रिपक्षीय परामर्श बैठक 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे तेहरान, इराण. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारत, इराण, अर्मेनिया त्रिपक्षीय परामर्शाची तिसरी बैठक सप्टेंबर 2025 मध्ये तेहरान, इराण येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व आनंद प्रकाश यांनी केले. या चर्चेत प्रामुख्याने INSTC म्हणजे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर व चाबाहार बंदराचा रणनीतिक वापर तसेच अर्मेनियाचा क्रॉसरोड्स ऑफ पीस प्रकल्प यावर भर देण्यात आला. तसेच व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रादेशिक जोडणी वाढवण्याबाबत एकमत झाले आणि पुढील त्रिपक्षीय बैठक अर्मेनियात घेण्याचे ठरवण्यात आले. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा. घोस्ट शार्क नावाचे एक्स्ट्रा लार्ज ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकलचे अनावरण कोणत्या देशाने केले आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. डिटेलमध्ये समजून घेऊ. ऑस्ट्रेलियाने अँड्युरिल इंडस्ट्रीजच्या सहकार्याने AI सक्षम एक्स्ट्रा लार्ज ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल घोस्ट शार्कचे अनावरण केले आहे. याचा मुख्य उद्देश समुद्राखाली गुप्तचर माहिती संकलन, देखरेख व हल्ला करणे आहे. हे यंत्र सुमारे 6000 मीटर खोलीपर्यंत कार्यक्षम असून 10 दिवसांपेक्षा जास्त काळ स्वायत्तपणे पाण्याखाली राहू शकते. ऑस्ट्रेलियन सरकारने यासाठी सुमारे 1.7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर निधी मंजूर केला आहे आणि अनेक घोस्ट शार्क युनिट्स खरेदी करणार आहे. घोस्ट शार्क हे खास करून रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीसाठी तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पातील पहिले यंत्र जानेवारी 2026 पासून सेवेत तैनात होणार आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. सप्टेंबर 2025 मध्ये भारत सरकारने खाण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पीयूष गोयल. स्पष्टीकरण समजून घेऊ. सप्टेंबर 2025 मध्ये भारत सरकारने खाण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून पीयूष गोयल यांची नियुक्ती केली आहे. ते 1994 बॅचचे नागालँड कॅडरचे IAS अधिकारी आहेत. 4 सप्टेंबर 2025 रोजी पीयूष गोयल यांनी खाण मंत्रालयाच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी या पदावर VR कांथाराव कार्यरत होते. खाण मंत्रालयाचे कार्य खनिज संसाधनांचे व्यवस्थापन, उत्खनन धोरणे आणि देशातील खनिज उत्पादन वाढवणे यावर केंद्रित आहे. तसेच पीयूष गोयल हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रीही आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा. सप्टेंबर 2025 मध्ये देशातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कुठे सुरू करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे आसाम. स्पष्टीकरण समजून घेऊ.
आसामच्या नुमालीगड येथे देशातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी सुरू होणार आहे. या रिफायनरीची निर्मिती 1700 कोटी रुपये खर्च करून नुमालीगड रिफायनरी लिमिटेड आणि फिनलँडची कंपनी चेम पॉलिस ओई यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश बांबूपासून इथेनॉल आणि बायोकेमिकल्स तयार करणे आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक इंधन निर्माण होईल. ही रिफायनरी दरवर्षी सुमारे 3 लाख मेट्रिक टन बांबूचे प्रक्रियाकरण करेल, ज्यातून इथेनॉल आणि बायोकेमिकल्स तयार केले जातील. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना बांबूचा बाजार उपलब्ध होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही रिफायनरी 14 सप्टेंबर 2025 रोजी देशाला समर्पित करणार आहेत. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.